बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्याच्या लाखनवाडा परिसरातील शेतातील विद्युत पुरवठा गेल्या 4 दिवसांपासून खंडित झालाय। आता जोपर्यंत विद्युत पुरवठा सुरू केला जात नाही तोपर्यंत कार्यालयातून उठणार नसल्याचा पवित्रा या संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी घेतला आहे। परवा तो फेल झाला, त्याचं टेस्टिंग करून निदर्शन आलं की त्याच्यातला म्हणजे तो हे झालेला फेल झालेला आहे। तर मग त्याचं काल नियोजन करून आम्ही हे केलं फेल्युअर रिपोर्ट आल्यानंतर, आणि आज तो पॉवर ट्रान्सफॉर्मर तिथे पोहोचलेला आहे। उद्या तिथली सप्लाय सुरू होऊन जाईल। गेल्या काही दिवसापासून तक्रार केली आहे, दखल घेतल्यामुळे नाही दखल घेतली सर, पण पॉवर ट्रान्सफॉर्मर त्याला 1-2 दिवस लागतील नियोजन करून त्याचा पूर्ण हे करून म्हणजे तिथपर्यंत पोहोचायला। तर आज पोहोचला आहे, उद्याला तो सुरू होऊन जाईल। वाडा खुर्द, लाखनवाडा, बुद्रुक, फत्तेपूर, ददम, मौला, आसा, दुधा या गावांची शेतीमधली लाईन आज 5वा दिवस आहे, बंद आहे। केळीची रोपं लावली गेलेली आहे, टिश्यू कल्चरची ती रोपं वाळलेली आहेत। त्याचा फोटो तुम्हाला दिलेले आहेत, त्याचा व्हिडिओ दिलेला आहे। टरबूजाला 2 दिवसाचा सुद्धा पाण्याची ताडण सहन होत नाही, टरबूज वाळतायत। लाखो केळी लावली गेलेली आहे, केळी सुकत आहे। आणि गेल्या 4-5 दिवसापासून MSEB आम्हाला आज करतो, उद्या करतो, परवा करतो असं उत्तर देत आहेत। आज शेतकऱ्याला आत्महत्या करण्याची वेळ आहे। आमच्या सूचनांकडे आणि कंप्लेंट्सकडे कोणीही लक्ष देत नाही, आणि शेवटी कंटाळून आम्ही सर्व शेतकरी इथे या कार्यालयामध्ये इथे आलेलो आहे। आणि त्यांनी असं आता आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की उद्या संध्याकाळपर्यंत शेतीची लाईन सुरू होईल। तर शेतीची लाईन सुरू होईपर्यंत आम्ही या कार्यालयातून उठणार नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता मगाशी बाईट देताना त्यांनी एक चुकीची माहिती दिली की परवापासून लाईट नाहीये म्हणून। ही गोष्ट साफ खोटी आहे। माझ्या शेतामध्ये 3 एकर केळी लावलेली आहे, त्याच्यामध्ये 40% मी रोप झालं, 60% वाळून गेलं। कशामुळे वाढलं? पाण्यामुळे वाळून गेलं। 4-5 दिवस झाले लाईन नाही। लाईन दिवसा रात्री की रात्री नाही, दिवसानी पूर्ण बंद झाले। 5 दिवस झाले। काय मागणी तुमच्याकडे? आम्हाला की म्हणजे जर लवकरात लवकर लाईन भेटली तर आम्ही वाचू शकतो, नाही तर आत्महत्या करायला तयार आहे।